तर पहा या ठिकाणी ही दोन वाक्य आपण इंग्रजीत बनवणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने. पहिलं वाक्य काय आहे? मोहिनी चहा बनवत आहे. दुसरं वाक्य आहे मोहिनीने चहा बनवला आहे. आता याच्यामध्ये काय फरक आहे बघा. इथं बनवत आहे आणि इथं बनवला आहे. इथं क्रिया सुरू आहे चहा बनवण्याची आणि इथे क्रिया पूर्ण झालेली आहे, बनवला आहे. आता बघा काय फरक असतो बघा. तर आपण आपल्याच पद्धतीने बनवणार आहोत. काय करायचंय? शब्दांना क्रमांक द्यायचे. पहिल्याला 1 क्रमांक द्यायचा, डायरेक्ट शेवटी जायचं, याला 2 क्रमांक द्यायचा आणि उलट क्रमाने यायचं आहे क्रमांक देत. बघा इथं 3, इथं 4. चला बनवूया वाक्य. आता 1 क्रमांकाचा शब्द 1 क्रमांकाला लिहायचा इंग्रजीमध्ये. बघा मोहिनी, MOHINI, मोहिनी. आता 2 क्रमांकाचा शब्द बघा आहे. आहेसाठी इंग्रजीमध्ये आहे इज. नंतर बनवत. बघा आता बनवत 3 नंबरला बनवत आहे. मग बनवत म्हणजे क्रिया सुरू आहे त्यावेळेस लिहायचं मेकिंग. बघा MAKING, मेकिंग. आणि चहा म्हणजेच टी. बघा मोहिनी इज मेकिंग टी. आता इथं बघा इज मेकिंग म्हणजे याच्यामध्ये आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता इथे बघा मोहिनीने चहा बनवला आहे, पूर्ण वर्तमान काळ म्हणजे त्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात. मग याच्यात काय होईल बघा. आता बघा मोहिनीने, बघा आता मोहिनी, इथं लिहिताना मोहिनीच लिहावं लागेल. ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, मोहिनीच लिहावं लागेल. परंतु इथं बनवला आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून हॅज लिहायचं. हॅज परफेक्ट प्रेझेंट असल्यामुळे मोहिनी हॅज. आता बनवला मेड. बघा मेड म्हणजे मुख्य क्रियापद मेक. मेकचं तिसरं रूप मेड. आणि चहा म्हणजे टी, TEA. पहा इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे वाक्य बनवू शकतो. आता इथे पण आपण बघा त्याच पद्धतीने बनवलेलं आहे वाक्य. बघा इथं 1 क्रमांक, इथे 2 क्रमांक, इथे 3 क्रमांक आणि इथे 4 क्रमांक. बघा मोहिनी हॅज. आता इथं आहेसाठी हॅज आलं. का बरं? तर इथं बनवला आहे म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट असल्यामुळे ही गोष्ट लक्षात असू द्या. आपल्याला त्याच गोष्टी लक्षात येत नाहीत म्हणून आपली इंग्रजी कच्ची असते.